हॅलो, नमस्कार. आज आहे वटपौर्णिमा. तर सोशल मीडियावर आपल्याला नेहमी 2 गट बघायला मिळतात ना. एक वटपौर्णिमाचं समर्थन करणारा, एक वटपूजेचं समर्थन न करणारा. तर मी कसे बघते या सणाकडे? तर प्रेम व्यक्त करण्यासाठी असलेला सण उत्सव या दृष्टीने मी याकडे बघते. आता बघा, स्त्री असो की पुरुष असो, किती सहज प्रेम व्यक्त करतात ना. अगदी आय लव्ह यू म्हणणं असेल, एकमेकाला मिठी मारणं असेल किंवा किस घेणं असेल, अगदी सहज. आणि हे सगळं चालतं आजकाल. त्यात कोणाला काही विशेषही वाटत नाहीये. मग ते कुठेही व्यक्त केलं जातं. अगदी समुद्रकिनारा असेल, गार्डन असेल, अगदी कुठेही. पण पूर्वी असं होतं का? जरा विचार करा. पूर्वीच्या काळी असं होतं का? पूर्वीच्या काळी असं स्त्रीला किंवा पुरुषाला सहज प्रेम व्यक्त करता येत होतं का? तर अजिबात नाही. पूर्वीच्या काळी अगदी एकमेकाबरोबर बोलायला सुद्धा मर्यादा होत्या. अगदी नवरा-बायको कुठे फिरायला जरी निघाले ना, नवरा अगदी 50 फूट पुढे चालणार आणि बायको त्याच्या मागून जाणार. नेहमी डोक्यावर पदर घेऊन वावरणारी ती स्त्री असायची पहिली पूर्वी. अगदी तर कसं होतं ना, त्या पूर्वीच्या काही स्त्रीचा अगदी भल्या पहाटे दिवस सुरू व्हायचा. अगदी घरात जात्या दळण्यापासून तिचा दिवस सुरू व्हायचा. तर रात्री झोपेपर्यंत तिचं ते काम चालू असायचं. आता तिचं अस्तित्व नक्की कुठं असायचं, तर तिचाच पूर्ण वेळ हा स्वयंपाकघरातच असायचा. बैठकीच्या खोलीमध्ये येण्याला सुद्धा त्या काळच्या स्त्रीला मर्यादा होत्या आणि कायम डोक्यावर पदर घेऊन वावरायचा. कोणासमोर वर बघून बोलायचं नाही. असे काही ते बरेच बंधनं त्यावेळी स्त्रीला होते. अगदी लहान वयात लग्न व्हायची. त्यामुळे एकापाठोपाठ येणारे बाळंतपण आणि मग ते मुलांचं संगोपन यात ती खूप गुरफटून जायची. अशा वेळेस तिला आपल्या पतीबरोबर बोलायलाही वेळ मिळायचा नाही आणि मग तिला वेळ कधी मिळायचा? तर रात्री. जे काही ती पतीबरोबर वेळ घालवायची, तो फक्त तिला रात्री झोपताना वेळ मिळायचा. तर त्यावेळेस आहे ना, मग एकमेकावरचं प्रेम कसं व्यक्त करायचं? तर नवरा काय करायचा? आपल्या बायकोचं तर कौतुक करायचंय आणि किंवा तिच्यावरती आपलं प्रेम आहे हे पण दाखवायचंय. मग अशा वेळेस ते काय करणार? तर तिच्यासाठी एखादं लुगडं विकत आणणार छानसं किंवा आपल्या बायकोसाठी एखादा दागिना घेऊन यायचं आणि मग तो सगळ्यासमोर आपल्या बायकोला द्यायचा. हीच काय ती त्यांची प्रेम व्यक्त करायची पद्धत होती. आणि मग त्या सगळ्या वस्तू म्हणजे लुगडं असेल घालून किंवा नवऱ्याने आणलेला दागिना घालून, ती अगदी प्रेमाने आपल्या नवऱ्याकडे जेव्हा त्याच्या समोरून जायची, तेव्हा तो नजरेमध्ये ते दोघं एकमेकावरचं आपलं प्रेम व्यक्त करायचे. एकत्र कुटुंब पद्धती होती. ती त्यामुळे काय व्हायचं, की घरात जे काही स्वयंपाक केला जायचा, तो सगळ्यांसाठी असायचा, की आपल्या पतीला हेच आवडतं म्हणून वेगळं करण्याची काही मुभा कुठल्या स्त्रीला नव्हती. त्यामुळे जे काही बाकीच्या घरातल्यांना केलं जायचं, तेच आपल्या पतीला तिला वाढावं लागायचं. मग अशा वेळेस कुठले सण होते? हरतालिका असेल किंवा वटपौर्णिमा आहे, आपलं दिवाळी पाडवा आहे, संक्रांत आहे. हे खास जे सण होते, हे बायकांसाठीच होते. आणि ते कशासाठी? आता हरतालिका असेल तर आपल्या पतीसाठीच, वटपौर्णिमा होती पतीसाठी. संक्रांत पण कशासाठी? तर नवरा आहे, जिवंत आहे, सौभाग्यवती आहे म्हणून ती पूजा करायची. अजून मग दिवाळी पाडवा हा तर का स्पेशल सगळ्यासमोर छानपैकी आपल्या पतीला ओवाळायचं. त्याच्याकडनं काहीतरी गिफ्ट घ्यायचं. पहिले पूर्वीपास एक लुगडंच घेतलं जायचं जास्त करून किंवा एखादा दागिना दिला जायचा. आणि आता यातून काय दाखवायचे बरं ते? तर मला तुमची किती काळजी आहे, माझं तुमच्यावर किती प्रेम आहे, हे दाखवण्यासाठी जर हे सगळे सण उत्सव असावे, असं मला वाटतं. अगदी बिनधास्तपणे पूजेची छान तयारी करायची. पतीने दिलेला दागिना घालायचा किंवा त्याने आणलेलं लुगडं नेसायचं. छान तयार व्हायचं आणि पूजेला जायचं. सगळे आपल्या आजूबाजू तेवढ्या एक निमित्ताने आजूबाजूच्या आपल्या सख्याबरोबर त्यांना ती पूजा करायला जायला मिळायचं. गाणी म्हणायची, तेवढाच एकमेकीबरोबर वेळ घालवायचा आणि वडाच्या सानिध्यामध्ये काही वेळ त्या राहायच्या. आपले खेळ खेळायच्या आणि नवऱ्यावरलं प्रेम दाखवण्यासाठी काय उखाणं घेतलं जायचं. बरं त्यातून पण
प्रेमच व्यक्त व्हायचं असं पतीविषयी. बघा कुठलेही उखाणे बघा, पतीच्या प्रेमासाठीच असायचे. आणि मग पूर्वी नवऱ्याच्या पाया पडायची पद्धत होती. मग ते सगळ्यासमोर अगदी नवऱ्याच्या पाया पडायचं आणि त्याच्याबद्दल प्रेम व्यक्त करायचा हा दिवस. खरंच विचार केला तर किती छान कल्पना होती ना. पतीबद्दल सगळ्यासमोर प्रेम व्यक्त करायची. आपली पत्नी फक्त आज आपल्यासाठी तयार झाली, आपल्यासाठी पूजा करते, आपल्या दीर्घ आयुष्यासाठी पूजा करते. यातच पतीला किती समाधान वाटायचं ना, आनंद वाटायचा. आणि आपणही आपल्या पतीसाठी काहीतरी करतोय, याचंही त्या स्त्रीला समाधान वाटायचं. आपल्यासाठी तिने उपवास केलाय, ही भावना त्याला खूप आनंद देऊन जायची. मग सगळा विचार करून वाटतं, की खरंच किती छान कल्पना होती ना, हे सगळं सण-उत्सव साजरे करण्यामागे. आता जमाना बदलला आहे. आपण असं बोलतो, की काळ बदलला आहे. तर बऱ्याच गोष्टी पण बदलल्या आहे. तर त्यावेळेस त्या गोष्टी ठीक होत्या. आज आपण सहज नवऱ्याबरोबर हात पकडून कुठेही जातो, कुठे जाऊ शकतो. पण त्यावेळी ते शक्य होतं का? नव्हतं. परत दुसरी गोष्ट पूर्वीच्या काळी विधवा झालेल्या स्त्रीला अजिबात मान नव्हता. म्हणजे तिला कशातच सामील केलं जायचं नाही. ती घरातल्या कुठल्यातरी कोपऱ्यातच राहायची. तर त्यावेळेस खरं तर अगदी विजोड अशी लग्न व्हायची. बरीच लग्न अशी विजोड व्हायची. अपवाद असायचे. तर पती खूप मोठा असायचा स्त्रीपेक्षा आणि मग तो जगावं, जास्त जगावं, आपलं सौभाग्य टिकून राहावं, हेही असंही वाटायचं अनेक स्त्रियांना आणि त्यामुळे त्या उपास-तापास करायच्या. तर आजच्या प्रमाणे जर ती समजून म्हटलं तर वेडगं वाटू शकते. परंतु त्या काळानुसार ते खरंच गरजेचं होतं, की आपला पती जिवंत आहे, तर आपल्याला मान आहे, असं त्या स्त्रीला वाटायचं आणि म्हणूनच ती आपले हे सगळे उपास-तापास करायची. आज तर विचारायलाच नको आजची परिस्थिती काय आहे. उपास-तापास तर सोडा, वटपौर्णिमा सोडा, आज तर भलतंच काहीतरी होतंय. तर त्याविषयी ना बोललेलंच बरं आहे. तर माझ्या दृष्टिकोनातून तर आपल्या पतीवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी असलेला हा सण असावा, असं मला तरी वाटतं. आज वटपौर्णिमा आहे. अनेक स्त्रिया छान तयार होतील, वडाला जातील, पूजा करतील. त्या सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा आणि बाकी दिवस सगळ्यांचा आनंदात जावो. थँक यू.